नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया 197 कम्युनिकेशन्स लिमिटेडबद्दल, म्हणजे पेटीएमबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹894 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 18.27% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 56.94 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 57,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, पेटीएम Q3 रिझल्ट कन्सॉलिडेटेड लॉस नॅरो टू ₹208 करोड, रेव्हेन्यू स्लाइड्स 36% इयर ऑन इयर बेसिस. तर मित्रांनो, पेटीएमने Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड लॉस या क्वार्टरमध्ये आला आहे 208 कोटी रुपये आणि मित्रांनो, पेटीएमचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 36%ने डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹1066.20 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 77.18% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 11,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज शेअर सर्ज 5% ऑन ₹277 करोड सोलार EPC प्रोजेक्ट विन. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडला 277 कोटी रुपयांचा सोलार EPC म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मिळाला आहे आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 2%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया केस ऑल्वेज इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹996 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 22.55% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, IT स्टॉक जम्प्स 10% आफ्टर अनाउन्सिंग Q3 रिझल्ट, सेट्स रेकॉर्ड डेट फॉर 1:2 स्टॉक स्प्लिट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, केस ऑल्वेज इंडिया लिमिटेडने काल आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे आणि त्याचसोबत केस ऑल्वेज इंडिया लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला होता आणि त्याच्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 6 फेब्रुवारी 2025 आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला केस ऑल्वेज इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 2.97% म्हणजे जवळपास 3%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टॉरेंट पॉवर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹1,476 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 49.98% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 75,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, पॉवर स्टॉक इन फोकस आफ्टर इट प्लान्स टू इन्व्हेस्ट ₹18,000 करोड टू सेटअप थर्मल पॉवर प्लांट. तर मित्रांनो, पॉवर स्टॉक टॉरेंट पॉवर लिमिटेड थर्मल पॉवर प्लांट स्थापित करण्यासाठी 18,000 कोटी रुपयांचा इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लान बनवत आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹7,427.50 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 5.05% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेडने पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? फायनान्शियल सर्व्हिसेससाठी वन ऑफ इंडियाज लार्जेस्ट डिजिटल प्लॅटफॉर्म्स क्रिएट करण्यासाठी. आणि मित्रांनो,
या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे आज सकाळी 11:30 वाजता. मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला बजाज फायनान्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 3.42% म्हणजे जवळपास 3.5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया विप्रो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचं करंट शेअर प्राईज आहे 300.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 27.90%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.21 लाख करोड रुपीजचा म्हणजे जवळपास 3.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेड रिपोर्ट्स 24.4% increase in Q3 profit, announces ₹6 dividend and new capital allocation policy. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 24.4%ने इन्क्रीज झाला आहे आणि मित्रांनो, त्याचसोबत विप्रो लिमिटेडने 6 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. मित्रांनो, त्याचसोबत ब्रोकरेज फर्म नोमुराने विप्रो लिमिटेडवर बायची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 340 रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला विप्रो लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 6.5%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, ही विप्रो लिमिटेड छोटी मोठी कंपनी नाही. या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 3.25 लाख कोटी रुपयांचा आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.